नमस्कार मंडळी, माझ्या किचनमध्ये म्हणजेच चैत्राज किचनमध्ये सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे। आज मी तुम्हाला मस्त अशी रेसिपी शेअर करत आहे, ती म्हणजे शाही पनीर मसाला। तर याच्याकरता जे पनीर लागणार आहे ते मी घरीच बनवलेलं आहे आणि मी मसाला पनीर बनवलेला आहे। तर त्याची रेसिपी मी माझ्या FBच्या चैत्राज किचनवर पोस्ट केलेली आहे। इथे मी 3 कांदे उभे चिरून घेतलेले आहेत, 2 हिरव्या मिरच्या लागणार आहेत, 1 पेर आलं बारीक चिरून घेतलेलं आहे आणि 3 लसणीच्या पाकळ्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत। इथे कढईमध्ये कांदा बुडेल इतपत पाणी घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये चिरलेल्या लसणीच्या पाकळ्या, बारीक चिरलेलं आलं आणि 2 हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत। तसेच याच्यात मी 12 ते 15 काजू घातलेले आहेत, 1 दालचिनीचा तुकडा आणि 3 हिरवी वेलची घातलेली आहे। आणि आता हे उकळवायला ठेवलेलं आहे। पाणी छान आटलेलं आहे आणि कांदा काजू बरोबर बाकीचे जिन्नससुद्धा छान शिजलेले आहेत। तर आता गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि हे थंड करून घ्यायचं आहे। थंड झालेला कांदा मी मिक्सरच्या भांड्यात काढून घेतलेला आहे आणि आता त्याच्यामध्ये मी 4 टेबलस्पून दही घातलेलं आहे आणि आता हे मिक्सरमधनं छान वाटून घ्यायचं आहे। बनलेली प्युरी आता गाळणीने गाळून घ्यायची आहे। हे बघा, मस्त अशी ही प्युरी तयार झालेली आहे। बनवलेलं हे मसाला पनीर आता 1-2 मिनटं तेलावर शॅलो फ्राय करून घ्यायचं आहे। तेलावर दोन्ही बाजूनी हे पनीर मी शॅलो फ्राय करून घेत आहे। कढईमध्ये मी 1 टेबलस्पून तूप घेतलेलं आहे आणि त्याच्यात 1 तमालपत्र घातलेलं आहे। नंतर याच्यामध्ये आता मी बनवलेली काजू आणि कांद्याची ग्रेव्ही घालत आहे आणि साधारण ही आपल्याला 2 ते 3 मिनटं उकळून घ्यायची आहे। याला आता छान उकळी आलेली आहे, तर याच्यामध्ये मी अर्धा कप पाणी आणि अर्धा कप साईसकट दूध घातलेलं आहे आणि परत याला आता छान उकळी आणायची आहे। आता याच्यामध्ये पाव चमचा कसुरी मेथी घातलेली आहे, चवीनुसार मीठ घातलेलं आहे, तसेच पाव चमचा मी गरम मसाला घातलेला आहे। गरम मसाल्याच्या ऐवजी तुम्ही पाव चमचा मिरपूड घातली तरीही चालेल। परत एकदा हे छान मिक्स करून घेत आहे। आता याच्यामध्ये पनीरचे तुकडे घालायचे आहेत आणि 1-2 मिनटं हे छान उकळून घ्यायचं आहे। नंतर गॅस बंद करायचा आहे। मस्त शाही पनीर मसाला तयार झालेला आहे। मस्त गरमागरम शाही पनीर मसाला तयार झालेला आहे। घरी बनवलेल्या मसाला पनीरपासून ही रेसिपी बनवलेली आहे। अप्रतिम अशी याला चव आलेली आहे। हे सर्व करताना वरनं मी बारीक चिरलेली कोथिंबीर, कसुरी मेथी आणि केशराच्या काड्या घातलेल्या आहेत। तेव्हा तुम्ही ही रेसिपी नक्की करून बघा। धन्यवाद। बाय बाय।